नमस्कार मित्रांनो, आज आपण लोणीमावळा येथील शेतकरी आहेत देवराज शेंडकर त्यांच्या शेतीमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यांनी त्यांच्या कांद्यासाठी काय काय वापरलंय, काय काय वेस्टीजचे प्रोडक्ट वापरलेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर आपण त्यांच्या तोंडून त्यांची ओळख घेऊया. बोला. मी देवराज सत्यनारायण शेंडकर, राहणार लोणीमावळा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. आपलं 10 गुंठे क्षेत्र आहे. 10 गुंठे क्षेत्रामध्ये आम्ही सध्या रासायनिक खतं कमी केलेत आणि एक जैविक खताचा वापर केला आहे. त्यामध्ये 82 आणि याची फवारणी आणि पाण्यातून सोडलं आहे. किती वेळा फवारणी केली तुम्ही? फवारणी 4-5 वेळा केली. 4-5 वेळा केली. पाण्यातून एकदा सोडलं का? पाण्यातून 2दा सोडलं, फवारणी 2दा केली. बर बर. आता कांद्याची साईज कशी जरा वरती उचलून दाखवा जरा. कांद्याची साईज काय? साईज साधारण अर्धा किलोच्या दरम्यान एक साईज आहे. एक कांदा अर्धा किलोचा आलेला आहे. हो. बघा शेतकरी मित्रांनो, हा कांद्याची साईज बघा तुम्ही आणि किती वाढला. कलर बघा याचा, आहे का नाही? आणि तुम्ही पण दाखवा कलर बघा. काय वाटतं एवढ्या 10 गुंठ्यामध्ये किती गोण्या निघू शकतात तुमच्या? साधारण 10 गुंठ्यामध्ये 130-135 गोण्या निघायलाच पाहिजे. बर 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 बर. तुम्ही आपले वेस्टीजचे प्रोडक्ट वापरून खुश आहात का? हो, एकदम खुश आहे. रासायनिक खतं वापरण्यापेक्षा जैविक खतं वापरणं फार गरजेचं आहे. कारण की ह्या रासायनिक खतापासून हे केमिकल वापरण्यापेक्षा आपण जैविक खतं वापरली का त्यानंतर आपल्याला पण खाणाऱ्याला सुद्धा त्रास होणार नाही आणि जमिनीचं नुकसान होणार नाही. जमीन भुसभुशीत राहते आणि जमीन भुसभुशीत राहिल्यानंतर कांद्याची साईज पण अशी आकर्षक होती आणि मशागत करायला सुद्धा त्रास होत नाही शेतकऱ्याला. बर बर. आता इथून पुढे पुढच्या वर्षी पण तुम्ही वापरणार ना? हो, 100%. सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही हा संदेश द्या, कारण आपण रासायनिक खताचा वापर करून आपल्या आरोग्याचं तर नुकसान होतच आहे. आपल्या अलग अलग प्रकारचे आजार होत आहेत. तर याचाच वापर आपण जैविक खताचा जर केला तर आपली शेती पण चांगली राहू शकते आणि आपल्याला आजार पण होणार नाही. बरोबर आहे? कारण रासायनिक खतामुळे खूप सारे आजार आता यायला लागलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा आता हे कांदे बघू शकता. आज यांच्या हातामध्ये कांदे बघा. जवळजवळ हा कांदा अर्धा किलोचा कांदा आहे आणि आज आपण कांद्याची काढणी पण केलेली आहे आणि कांद्याची रास तुम्ही बघू शकता कसा कांदा आहे बघा. शेतकरी मित्र, हा खरोखर रासायनिक खताचा वापर जर आपण बंद केला आणि जैविक खताचा वापर जर केला तर कांद्याच्या साईजमध्ये तर वाढ होते, कलरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्याची साईज तर वाढणारच आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली येते. तर पूर्णपणे बाकी शेतकऱ्यांनी पण हा संदेश लक्षात घ्यावा. आणि काय म्हणले तुम्ही? ह्या औषधांनी ना कांदा फुटत पण नाही. कारण की काय आलंय, कांद्याची साईज जर झाली ना, आता मी दुसऱ्या एका प्लॉटला पण हा ट्राय केला होता. जैविक खतं वापरली नाही एका प्लॉटला, तर त्यामध्ये जास्त प्रमाण फुटल्याचं आहे आणि त्यामुळे कांदा जोड झाल्यानंतर कोणी घेत नाही. अच्छा, जोड कांदा जास्त होतात. आता यावेळेस जोड कांदा मला वाटतं नाही, 135 गुणीमध्ये जर भरायचं म्हणलं ना तर अर्ध घामेला सुद्धा निघणार नाही. बरोबर. म्हणजे कांद्याची जोड झाली नाही, म्हणजे ढेंगळा कांदा झाला नाही. ढेंगळा कांदा झाला. अच्छा, कांद्याची साईज पण चांगली झाली, कलर पण चांगला झालाय. ठीक आहे, चालेल. धन्यवाद.